गुड मॉर्निंग स्टुडंट फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आय एम डॉक्टर श्रीमती खाडे बी फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजी, विवेकानंद आर्ट्स अँड सरदार दिलीप सिंग सायन्स कॉलेज औरंगाबाद. आपण पहिलं लेक्चर चालू करतोय, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसचा जो 5वा चॅप्टर आहे, नवीन सिलेबस नुसार आताची जी नवीन बुक आलेली आहे त्याच्या नवीन सिलेबस नुसार 5वा चॅप्टर आहे आपला, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. तुम्ही जर बुक परचेस केली नसेल, समजा लॉकडाऊन मध्ये घरीच असाल, तर ऑनलाईन सुद्धा ही बुक अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा कुठल्याही बुक सेंटरकडे किंवा बालभारतीच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ही बुक मिळू शकते. पण बुक मात्र यावर्षीची नवीनच घ्या, कारण त्यात बरेचसे चेंजेस आहे. नाउ लेट अस स्टार्ट विथ द 5th चॅप्टर, ओरिजिन अँड evolution of life. Now see what is the origin and evolution of life. Origin of life is called as protobiogenesis. Origin of life ला काय म्हणतो आपण? Protobiogenesis. Now see the meaning of this term. या protobiogenesis चा अर्थ काय आहे? Proto means primitive, early or the big, first. Bio means the living. Genesis means the origination or creation or the production. So the origin of life, it is the origin of living organisms or the biogenesis, or it is the production or the first generation of living things. आता ओरिजिन ऑफ लाईफला म्हणतो आपण जनरेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स. नाउ द क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज लिव्हिंग. आता जनरेशन ऑफ लिव्हिंग थिंग म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ आहे. तर आपल्याला पहिला प्रश्न काय पडतो की लिव्हिंग ही काय गोष्ट आहे किंवा कुठल्या गोष्टीला आपण लिव्हिंग म्हणू शकतो. सपोज आपल्याजवळ दोन वस्तू आहे, तर आपण कुठल्या वस्तूला लिव्हिंग म्हणणार, कुठल्याला आपण नॉन लिव्हिंग म्हणणार. आता त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहे, काही कॅरेक्टरिस्टिक आहे की ज्यांच्या बेसिसवर आपण ओळखू शकतो की ह्या थिंग्स लिव्हिंग आहे, ह्या थिंग्स नॉन लिव्हिंग आहे. त्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण एक मेजर कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत. आपण 11वीत लिव्हिंग नॉन लिव्हिंगच्या सगळ्याच कॅरेक्टरिस्टिक स्टडी केलेल्या आहे, पण एक रिव्ह्यू आपण घेणार आहोत की कुठल्या थिंग्सला आपण लिव्हिंग म्हणणार किंवा काय कॅरेक्टरिस्टिक त्या थिंग मॅटर मध्ये असेल की आपण त्या मॅटरला ऍज अ लिव्हिंग डेसिग्नेट करू शकू. पहिली आहे रिस्पॉन्सिव्हनेस. रिस्पॉन्स देते आहे एक्सटर्नल स्टिम्युलायला. आपण आपल्याजवळ असलेल्या नॉन लिव्हिंग थिंगला आपण आपला मोबाईल जरी कुठे फेकून मारला तरी तो रिस्पॉन्ड करत नाही, पण आपल्याला जर कोणी पंच जरी केलं, एक साधा चिमटा जरी काढला तरी आपण काय करतो, त्याला रिस्पॉन्स देतो. ही रिस्पॉन्सिव्हनेस ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आहे ती डिफरन्शिएट करते थिंग्सला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. दुसरी प्रॉपर्टी आहे ग्रोथ. सजीवांची वाढ होते, निर्जीव गोष्टींची वाढ होत नाही. लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो इंटरनली. पुन्हा लक्षात घ्या, ग्रोथ ही प्रॉपर्टी नॉन लिव्हिंगलाही आहे. खडक असेल, मातीचे ढिगारे असेल, एखादा लेक असेल, तो ग्रो होतो, पण ती ग्रोथ एक्सटर्नल आहे. इंटरनल ग्रोथ ही फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचीच प्रॉपर्टी आहे. तिसरं आहे मेटाबॉलिझम. द व्हेरी पिक्युलियर प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज दे शो द फेनॉमेनन ऑफ मेटाबॉलिझम or it is the process of the metabolic activities. आता मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? लिव्हिंग थिंग्स मध्ये ज्या काय केमिकल रिएक्शन्स होतात त्याला म्हणतो आपण बायोकेमिकल रिएक्शन. अँड सम ऑफ ऑल these बायोकेमिकल रिएक्शन इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम हे नॉन लिव्हिंग थिंग्स दाखवत नाही, फक्त लिव्हिंग थिंग्स मध्येच मेटाबॉलिझम असते. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. आता एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय तर लिव्हिंग मॅटर किंवा सजीव हे काय आहे, हे सजीव साखळी वेगवेगळ्या ट्रॉपिक लेव्हलवर आहे. ते अन्न साखळीमध्ये काय आहे, प्रत्येक घटक हा वेगळ्या पायरीवर आहे आणि प्रत्येक पायरीवर एनर्जी, ऊर्जा ही ट्रान्सफर होते आहे. फॉर एक्झाम्पल आपण बेस जर पाहिला तर तो प्रोड्युसरचा आहे. ग्रीन प्लांट्स आहे, दे कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, and in this way the solar energy get converted into the
केमिकल एनर्जी, सोलर एनर्जीचं कन्व्हर्शन कशात होतं? केमिकल एनर्जी मध्ये, आणि आता ही युजेबल फॉर्म मध्ये आहे की जी प्रत्येक सजीव इथून पुढे वापरू शकतो. म्हणजे ही जी एनर्जी आहे ही ट्रान्सफॉर्म होते प्रत्येक ट्रॉफिक लेवलला, म्हणजे प्रोड्युसर पासून कंझ्युमर मध्ये पुन्हा वेगवेगळ्या लेवलला. त्याला म्हणतो आपण एनर्जी ट्रान्सफॉर्म. मध्ये निर्जीव गोष्टींमध्ये अशी, नॉन लिव्हिंग मॅटर मध्ये अशी एनर्जी ट्रान्सफॉर्म होत नाही. आणि सगळ्यात शेवटची महत्वाची प्रॉपर्टी आहे रिप्रोडक्शन. दॅट इज टू प्रोड्यूस्ड अगेन. लिव्हिंग मॅटर त्यांच्यासारखेच लिव्हिंग पुन्हा प्रोड्यूस्ड करू शकतात. दे कॅन प्रोड्यूस अगेन अँड अगेन. दॅट इज कॉल्ड ॲज द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन ही प्रॉपर्टी नॉन लिव्हिंग थिंग्सला नाही. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे की कशामुळे सजीव आहेत, कशामुळे निर्जीव आहेत. पण तरीही प्रश्न हा आहे की आजचं जे काय कॉम्प्लेक्स लाईफ आहे, आज जे काय रिसेंट ऑर्गॅनिझम्स आहेत, हे कसे ओरिजिनेट झाले, कुणापासून उत्पत्ती झाली, आणि सगळ्यात पहिला सजीव कुठे जन्माला आला. हाऊ द लाईफ इज ओरिजिनेटेड, इट remains enigma for all the times. Or in spite of all the advancement in fields of science, सायन्सच्या फील्ड मध्ये खूप ऍडव्हान्समेंट झाल्या. फॉर एक्झाम्पल बायोटेक केमिस्ट्री ऍडव्हान्स झाली, एस्ट्रोबायोलॉजीचा स्टडी आपल्याला माहिती आहे, जिओग्राफिकल कंडिशन्स प्रत्येकाच्या आपल्याला माहिती आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे डीएनए आरएनएचा सुद्धा स्टडी केलेला आहे. But still there is a question how the life originate first. And now let us see how the life originates first, किंवा पहिला सजीव कसा अस्तित्वात आला. Now these are the various theories for the evolution of life. सजीव सृष्टी अस्तित्वात कशी आली त्याच्यासाठी ज्या काय वेगवेगळ्या थेअरी सांगितलेल्या आहेत, ती एक एक थेअरी आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली थेअरी जी आहे, थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. आता लक्षात घ्या, ह्या थेअरीला कुठलाही सायंटिफिक बेस नाही, रिलिजियस बिलीफवर, धार्मिक तत्वांवर आधारलेली ही थेअरी आहे. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्रिएटेड बाय सुपर नॅचरल पॉवर. एका सुपर नॅचरल पॉवरनी काय केलेले आहे, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऍट अ ग्लान्स निर्माण केलेले आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, जर हिंदू लोक असतील तर ते म्हणतील की गॉड ब्रह्मा हॅज क्रिएटेड धिस होल वर्ल्ड. बरोबर आहे, ब्रह्मदेवानी सगळी सृष्टी निर्माण केली. मुस्लिम म्हणतील की अल्लाहनी सगळी सृष्टी क्रिएट केली, किंवा ख्रिश्चन असतील तर ते म्हणतील गॉड हॅज क्रिएटेड धिस होल वर्ल्ड. दुसरी थेरी आहे कॉस्मिक थेरी और थेरी ऑफ पॅन्सपर्मिया. दुसऱ्या थेरीचं नाव आहे कॉस्मिक थेरी और थेरी ऑफ पॅन्सपर्मिया. आता कॉस्मिक थेरी किंवा थेरी ऑफ पॅन्सपर्मिया काय आहे? अकॉर्डिंग टू दिस थेरी, लाईफ डिड नॉट ओरिजिनेट ऑन प्लॅनेट अर्थ. ह्या थेरीच्या म्हणण्यानुसार असं आहे की सजीव सृष्टी ही पहिल्यांदा पृथ्वीवर अस्तित्वात आली नाही, किंवा पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा सजीवांचं अस्तित्व नव्हतं. तर सजीव सृष्टी जी आहे ही डिसेंड झालेली आहे पृथ्वीवर कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या प्लॅनेट वरून. सजीव सृष्टी आपल्याकडे कुठे आली? आपल्याकडे पहिल्यांदा अस्तित्वात नव्हती पृथ्वीवर, तर दुसऱ्या प्लॅनेट वरून ती डिसेंड झाली आहे. ती कशाच्या फॉर्म मध्ये डिसेंड झाली? तर it descended in the form of spores of the microorganisms, and that spores are called as cosmozoa or panspermia. दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅनेट वरून, परग्रहावरून काहीतरी मायक्रो ऑर्गॅनिझम सदृश्य लिव्हिंग थिंग्सचे स्पोर्स पृथ्वीवर पडले. त्या स्पोर्सला त्यांनी म्हटलं कॉस्मोझुआ और पॅन्सपर्मिया. And therefore the name of the theory is cosmic theory or the theory of panspermia. आता आपल्या वरच्या थेअरीला कुठलाही सायंटिफिक प्रूफ नव्हता, पण या थेअरीला सायंटिफिक प्रूफ आहे. हा सायंटिफिक प्रूफ काय आहे? तर नासाने जे काय रिपोर्ट केलेलं फॉसिल आहे, मार्शियन रॉक रिकवर्ड फ्रॉम अंटार्क्टिका. अंटार्क्टिकावर जो त्याला परग्रहावरचा एक दगड सापडलेला आहे, किंवा मार्शियन रॉकचा तुकडा सापडलेला आहे, त्याच्यावर काही फॉसिल्स होते. फॉसिल्स म्हणजे काय? तर डेड रिमेन्स ऑफ द प्लांट्स और द एनिमल्स विच आर लिव्हिंग इन द पास्ट.
पूर्वीच्या काळात जे काय प्लांट्स, ॲनिमल्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते त्यांचे डेड रिमन्स, त्यांचे जीवाश्म म्हणजे फॉसिल, ह्या फॉसिल वरून त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर सजीव सृष्टी पहिल्यांदा अस्तित्वात नव्हती, but it is descended to earth from some another planet in the form of microorganisms or spores. They are called as cosmozoa or panspermia, and the theory is called as cosmic theory or the theory of panspermia. See, this is the photograph how the cosmozoa or panspermia, they are descended टू द अर्थ ॲटमॉस्फिअर. अर्थच्या ॲटमॉस्फिअर मध्ये ते कसे आले ह्याचा एक फोटोग्राफ आहे हा पॅन्सपर्मिया. See the another theory, theory of spontaneous generation or abiogenesis. तिसरी theory आहे theory of spontaneous generation or abiogenesis. आता ह्या थेअरीचं म्हणणं काय आहे किंवा ह्या थेअरीचे पोस्ट्युलेट्स काय आहे? अकॉर्डिंग टू दिस थेअरी, लाईफ ओरिजिनेटेड फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल स्पॉन्टेनियसली. निर्जीव वस्तूंपासून स्पॉन्टेनियसली एकदम सजीव अस्तित्वात आले. आजच्या घडीला आपल्याला माहिती आहे असं काही झालेलं नाही आहे, पण त्यावेळेस ही थेअरी लिहिली गेली अँड दिस थेअरी वॉज डिस्प्रूव्ड बाय लुईस पाश्चर. हु इज लुईस पाश्चर? लुईस पाश्चर सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी पॅस्चरायझेशन ऑफ मिल्क ही प्रोसेस दिली किंवा ज्यांनी फर्स्ट वॅक्सिन शोधून काढली. हु इज द नोबेल लॉरिएट अँड दॅट लुईस पाश्चर disproved the theory of spontaneous generation or the abiogenesis. Now, आता त्यांनी ही थेअरी तर डिस्प्रूव्ह केली की ही थेअरी बरोबर नाही आहे. ह्या थेअरीच्या म्हणण्यानुसार कुठल्याही नॉन लिव्हिंग मटेरियल पासून लिव्हिंग मटेरियल तयार झालेलं नाही किंवा लिव्हिंग फॉर्म्स तयार झालेले नाही. म्हणून त्यांनी लुईस पाश्चरने दुसरी थेअरी दिलेली आहे, त्याचं नाव आहे थेअरी ऑफ बायोजेनेसिस. आता थेअरी ऑफ बायोजेनेसिस आपल्याला काय सांगते? अकॉर्डिंग टू दिस थेअरी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ऑलवेज प्रोड्युस्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म बाय अ प्रोसेस कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे ऑलवेज प्री एक्झिस्टिंग म्हणजे आधी अस्तित्वात असलेल्या सजीवांपासूनच दुसऱ्या सजीवाची निर्मिती होते. त्या प्रोसेसला म्हणतो आपण रिप्रोडक्शन. हे सांगते कोण? थेअरी ऑफ बायोजेनेसिस. कुठल्याही नॉन लिव्हिंग फॉर्म्स पासून लिव्हिंग फॉर्म्स अस्तित्वात येत नाहीत. आता ही थेअरी कंटिन्युएशन ऑफ लाईफ मात्र एक्सप्लेन करते, पण या थेअरीनुसार सुद्धा ओरिजिन ऑफ फर्स्ट लाईफ एक्सप्लेन करू शकत नाही. ही थेअरी आपल्याला काय सांगते की एक सजीव दुसऱ्या सजीवापासून अस्तित्वात आला, पण पहिला सजीव कसा अस्तित्वात आला हे ही थेअरी सांगत नाही. बट दिस इज द मच एक्सेप्टेड थेअरी ऑफ इव्होल्युशन ऑफ लाईफ. इव्होल्युशन ऑफ लाईफची सर्वात जास्त एक्सेप्ट केलेली थेअरी आहे थेअरी ऑफ बायोजेनेसिस. आणि ही बायोजेनेसिस थेअरी प्रूव्ह करायसाठी त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स घेतलेले आहेत. ते एक्सपेरिमेंट्स काय आहेत ते आपण पाहू. नाउ सी फर्स्ट द रेडीज एक्सपेरिमेंट फॉर द कन्फर्मेशन ऑफ बायोजेनेसिस और थेअरी ऑफ बायोजेनेसिस. थेअरी ऑफ बायोजेनेसिस काय आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कुठल्याही नॉन लिव्हिंग थिंग्स पासून लिव्हिंग थिंग्स ओरिजिनेट होत नाही, तर त्यासाठी प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग थिंग्स असाव्या लागतात. अगदी सोपा एक्सपेरिमेंट आहे, सोप्या भाषेत तुम्हाला सांगते एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंट मध्ये यांनी काय केलं? फ्रान्सिस्को रेड्डी took the flesh and cook it so that no organisms were left alive. त्यांनी काय घेतलं? फ्लेश घेतला, मांसाचा तुकडा घेतला, तो त्यांनी काय केला? स्टरलाइज केला, त्याची कुकिंग केली की त्याचे सगळे कंटॅमिनंट्स निघून जातील, कुठल्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यावर राहणार नाही. इट इज अ डेड फ्लेश. आता ते डेड फ्लेश त्यांनी काय केलं? ही टूक दिस फ्लेश अँड केप्ट इन टू 3 jars. 3 जार मध्ये ठेवलं. पहिल्या जारला त्यांनी कुठल्याच प्रकारचं कव्हर लावलं नाही, इट रिमेन्स ओपन. दुसऱ्या जारला त्यांनी काय केलं? पार्चमेंट पेपरचं कव्हर लावलं. तिसऱ्याला मस्लिन क्लॉथचं कव्हर लावलं. अँड ही लेफ्ट ऑल दिस 3 jars फॉर फ्यू डेज अँड देन ऑब्झर्व. काही दिवस त्यांनी हे जार तसेच ठेवून दिले आणि मग ऑब्झर्व केलं. व्हॉट इज रेडीज ऑब्झर्वेशन? नाउ रेडीज ऑब्झर्व दॅट मॅगॉट्स. मॅगॉट्स म्हणजे काय? तर फ्लाईजची लार्वी, माशांची अंडी.
Maggots develop only in uncovered jar, though the flies also visited the other jars. सगळ्या जार्सला हाऊस फ्लायज माशांनी काय केलेलं आहे, व्हिजिट केलं आहे. सगळ्या जार्सवर माशा बसलेल्या आहेत, पण माशांची अंडी फक्त अनकव्हर्ड जार मध्ये आहे, कव्हर्ड जार मध्ये नाही. आता कव्हर्ड जार मध्ये का नाही? का? कारण कव्हर्ड जारच्या लीडवर माशा बसलेल्या आहेत, पण त्या आतमध्ये जाऊ शकल्या नाही. आतमध्ये जाऊ शकल्या नाही म्हणून त्यांनी आतमध्ये अंडी घातलेली नाही. म्हणजेच ज्या फ्लाईज लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या कुठल्याही नॉन लिव्हिंग थिंग्स पासून क्रिएट होत नाही, तर त्याच्या क्रिएशनसाठी काय पाहिजे? त्यांचे लार्व्ही पाहिजे, त्यांचे एग्स पाहिजे. आता इथे अनकव्हर्ड जारमध्ये काय झालेलं आहे? हिअर द फ्लाईज व्हिजिटेड द फ्लेश. ह्या जारच्या आतमध्ये आल्या, त्या फ्लेशच्या मासाच्या तुकड्यावर बसल्या, तिथे त्यांनी अंडी घातली आणि त्याच्यामुळेच नवीन लार्व्ही तयार झाली. दॅट states or proves that life originates from pre-existing living forms. आधी अस्तित्वात असलेल्या सजीवांपासूनच दुसऱ्या सजीवाची निर्मिती होऊ शकते. हा पहिला एक्सपेरिमेंट आहे, दॅट इज द रेडीज एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह द थिअरी ऑफ बायोजेनेसिस. नाउ सी द नेक्स्ट एक्सपेरिमेंट, लुईस पाश्चर्स एक्सपेरिमेंट. ज्यांनी थिअरी डिस्प्रूव्ह केली अबायोजेनेसिसची, त्यांनी एक्सपेरिमेंट केला. आता त्यांचा एक्सपेरिमेंट काय आहे? नाउ ही डिझाइन्ड अ स्पेशल फ्लास्क कॉल्ड एज स्वान नेक फ्लास्क फिल्ड विथ ईस्ट, शुगर अँड वॉटर. यांनी एक काय केलं? फ्लास्क वेगळ्या डिझाईनचा तयार केला, ज्याला यू शेप काय अशी कर्व नेक आहे, ज्याला स्वान बदकाच्या आकाराची नेक म्हटलंय त्यांनी. आणि याच्यामध्ये ब्रॉथ घेतलं, लिक्विड घेतलं, कशाचं? ईस्ट, शुगर आणि वॉटर, की ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रो होऊ शकतात. नाउ he kept this flask for few days without any cork. कुठल्याही प्रकारचा कॉर्क याला लावला नाही, झाकण लावलं नाही आणि हा फ्लास्क तसाच ठेवला. हा तसाच ठेवला तरीही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो झाले नाही. नो मायक्रो ऑर्गॅनिझम्स डेव्हलप इवन आफ्टर मेनी डेज. But he found microorganism along with dust got entrapped in the curved bend of the flask. इथे कुठेही मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ नाही, पण ह्या कर्व नेक मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ त्याला दिसली. मग त्यांनी काय केलं की ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम मधला जो हा फ्लास्क मध्ये जो आहे, ह्या फ्लास्क मधला ब्रॉथ काय केला? हीट केला, बॉइल्ड केला, की जेणेकरून याच्यामध्ये कुठलेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाही. आता ह्या ब्रॉथ मध्ये कुठलेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाही, बरोबर आहे. आता हा कुठलेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम नसलेला ब्रॉथ आहे, याचा त्यांनी नेक कापून टाकला, बरोबर आहे. आणि नेक कापून टाकल्यामुळे हा असा दिसायला लागला. कर्व नेक इज रिमूव्ह. आता कर्व नेक रिमूव्ह झाल्यामुळे काय झालं? द एअर इज एंटर्ड इनसाइड द ब्रॉथ. एअर ब्रॉथ मध्ये एंटर व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज सीन इन द ब्रॉथ. कारण इथे काय आहे? ईस्ट आहे, शुगर आहे, वॉटर आहे, जे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथला फेवरेबल असं मीडियम आहे. And therefore, Pasteur finally disproved the abiogenesis and proved the theory of biogenesis, that the living organisms, they are originated from the pre-living ऑर्गॅनिझम. प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासूनच दुसरे सजीव तयार होऊ शकतात. कुठल्याही नॉन लिव्हिंग थिंग्स पासून कुठल्याही प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होऊ शकत नाही. These are the 4 theories or the introductory part of the first lecture of our origin and evolution topic. आपला जो ओरिजिन अँड इव्होल्युशन हा चॅप्टर आहे, याचं पहिलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे की हाऊ द लाईफ इज ओरिजिनेटेड. पुढच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल इव्होल्युशन म्हणजेच पृथ्वीवर वातावरण कसं निर्माण झालं, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स कसे तयार झाले आणि हळूहळू सजीव सृष्टी पृथ्वीवर कशी अस्तित्वात आली, हे या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत पहिल्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट घेऊ. थँक्यू.